नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। एका लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री नाटकासाठी 3 रंगमंच असले पाहिजेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। नाही, आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं। त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे। फिरता रंगमंचमध्ये 3 त्याचे हे असतात, स्टेज असतात। तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असते आणि मग ज्याला जे सीन पाहिजेत त्याने ते पुढे यायचं। काय गंमत चालली आहे राज्यात। म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसतंय। कोणी येऊ देत महाराष्ट्रात, दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत, काही फरक पडणार नाही। कारण जनतेने यांना नाकारलाय। जनतेने ठरवलंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर घालवायचं आणि ज्यांनी गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं।